2 ते 3 वर्ष आरामात टिकणारं असं लोणचं आणि अगदी गावरान पद्धतीने आपण करणार आहोत. तर त्यासाठी सर्व टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत. सर्व टिप्स ट्रिक्स एकाच व्हिडिओत आहेत. कैऱ्या कशा वापरायच्या, लोणचं कसं भरायचं, मसाला कसा तयार करायचा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी सरला तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला सुरुवातीला कैऱ्या कशा घ्यायच्या ते बघूया. इथे मी 5 किलो कैरी घेतलेली आहे. कैरी एकदम अशी कडक बघून घ्यायची आणि आता ही पाण्यामध्ये टाकल्यानंतर स्वच्छ अशी धुवून घ्यायची. पूर्ण अगदी प्रत्येक कैरी अशी चांगली चोळून घ्यायची. आणि कैरी बघा कशी आहे, अगदी हिरवीगार आणि कडक आहे. ही आता माझी घरची कैरी आहे शेतातली, पण जर तुम्हाला बाजारातून आणायची असेल तर अगदी कडक बघून अशाच पद्धतीने गावरानी पद्धतीचा आंबा असलेली कैरी आणा आणि तिला असं स्वच्छ धुतल्यानंतर पुन्हा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे ना हिला आपल्याला 4-5 तास चांगलं पाण्यामध्ये ठेवायचं आहे. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं, कैरी एकदम अशी कडक होत जाते. कडक झाल्यामुळे ना लोणचं पण छान टिकतं. तर चला आता पाण्यामध्ये आपली कैरी ठेवून झालेली आहेत. तर आता तेल गरम करायला ठेवूया. इथे मी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे. हे 1 किलो तेलाची बॅग होती आणि माझ्याकडे अर्धा किलो शेंगदाणा तेल होतं. असं एकूण मी 1.5 किलो तेल इथे वापरलेलं आहे. आणि शेंगदाणा तेलच वापरा, दुसरं वापरू नका. तर आता आपण इथे 1.5 किलो शेंगदाणा तेल वापरणार आहोत. तेल तापायला ठेवूया. तेल तापवताना पहिले 5 मिनिट फुल गॅस ठेवा, नंतर मिडियम फ्लेमवर गॅस करा. म्हणजे ना एकदम तेल जळणार पण नाही आणि तापून पण छान होईल. म्हणजे कडकडीत तापवायचं असेल ना फुल गॅस ठेवू नका एकदम पण, आणि एकदम बारीक पण ठेवू नका. आता बघा मसाले दळायला घेऊया. मसाले दळायला घेताना म्हणजे खडे मसाल्याची तयारी पहिले करून घ्यायची. 1.5 चमचा मी लवंग घेतलं, 1.5 चमचा मिरे घेतले, 1.5 चमचा वेलदोडे घेतले आणि 5 मोठी वेलची घेतली. वेलदोडे जरा जास्त घाला, छान चव येते. 3 तुकडे घेतले दालचिनीचे आणि 2 चक्री फूल घेतले. आणि आता याला ना अगदी असं जाडसर आपल्याला दळून घ्यायचं आहे. खूप बारीक करू नका, याची चव जशीच्या तशी यामुळे राहते. अशाच पद्धतीने दळा. जास्त बारीक केलं ना तर आपण काळा मसाला टाकतो ना तसं होऊन जातं. तर बघा आता बडीशोप घेतली आहे. इथे बडीशोप मी 1/2 किलो घेतली. तर त्यातली मी 2 वाट्या झालेली ना तर 1 वाटी दळणार आहे. दळलेली जर घातली ना त्याच्यामुळे ना सगळीकडे मसाल्यात ती लागते आणि अख्खी बडीशोप ना मस्त अशी खाताना दाताखाली येते. तिची चव काही वेगळीच असते. तर बघा आता 1 वाटी मी दळून घेतली. आता लसूण पण बघा 2 वाट्या घेतला आहे, म्हणजे मी 1/2 किलो घेतला आहे. 1/2 किलो बडीशोप होती, 1/2 किलो लसूण होता. म्हणजे लसूण छान सोलून घेतला, 1 वाटी दळायला घेतला. 1 वाटी म्हणजे निम्मे निम्मे करा. आता त्याला दळायचं कसं ते बघा, अगदी जाडसर असं दळायचं. म्हणजे जास्त बारीक पण करू नका आणि जास्त जाड पण ठेवू नका. अशा पद्धतीने दरदरीत असा आपण हा दळून घेतलेला आहे. आता दळलेला लसूण बाजूला ठेवूया. आणि निघतोय बघता का तुम्ही, इतकं तापवायचं आपलं तेल. आणि इकडे सगळं साहित्य मी तयार करून घेतलं. म्हणजे कसं आहे, जेव्हा आपण लोणचं करतो ना तेव्हा काही गर्दी होत नाही. सगळी तयारी करून ठेवली ना असं छान असं अंथरता येतो, थरावर थर व्यवस्थित देता येतात आणि लोणच्याची चव पण छान होते. कसं होतं, ऐन वेळेस आपण शोधाशोध केली ना एखादी वस्तू मिळते एखादी नाही. माझं कसं असतं, मी ना भरून ठेवलेल्या वस्तू असतात त्याच्यामुळे भरून म्हणजे अशा वर्षाचे काही सामान म्हणजे खडे मसाले हे ते मग त्यातनं मी घेत असते. तर 1.5 चमचा मी घेतलं, तर हा 1 चमचा मी वापरला. पण ना वजनी म्हणाल ना तर 10 ग्रॅम प्रत्येकी आहे. जे खडे मसाले घेतले ना त्याचं प्रमाण मी तुम्हाला आधीच सांगितलंय. तर आता बाकीचं आपण बघूया. लसूण 1/2 किलो घेतलाय, त्यातला काय केला अर्धा दळून घेतला आणि अर्धा अख्खा ठेवलाय. बडीशोप सुद्धा मी इथे 2 वाट्या घेतली. म्हणजे 1/2 किलो बडीशोप आहे, त्यातली 1 वाटी दळून घेतली, 1 वाटी अख्खी ठेवली. 1/2 किलो आपली आहे मोहरीची डाळ, 1/2 किलो मोहरीची डाळ. मेथ्या घेतल्या 1 चमचा भर आणि लवंग घेतलाय आणि 10 ते 12 मिरे घेतलाय. हे अख्खेच ठेवायचे, केव्हा वापरायचे ते पुढे सांगते. हळद 2 चमचे, अर्धा किलो मीठ. ह्या म्हणजे वजनी म्हणाल तर 50 ग्रॅम असतील. एकत्र मिरच्या आहेत, बेडगी मिरची आणि गावराणी मिरची. ह्या मिरच्या आपल्याला अख्ख्याच घालायच्या आहेत. आणि सेम मिरच्या दुसऱ्या घेऊन मी ह्या दळून घेतल्या 100-100 ग्रॅम. तुम्हाला बारीक करून घालायची असेल तर घालू शकता, पण अशी छान लागते. तर आता आपण थर मांडून घेऊयाचे. आणि तेल पण छान तापले, तेलाचा गॅस आता बंद करूया. सुरुवातीला टाकायचं मीठ. मीठ घेतलंय आपण अर्धा किलो. मीठ टाकलं
लगेच टाकायचं तिखट. आता टाकायची मोहरीची डाळ. आता मोहरीची डाळ टाकून झाली ना, बडीशेप, दळलेली बडीशेप. नंतर टाकायचं खडा मसाला. खडा मसाला टाकून झाला. आता टाकायचं आपल्याला हिंग. अर्धा चमचा हिंग घेतला इथे. नंतर टाकायचं आपल्याला लसूणचा दळलेला गोळा. आता इथे बघा हळद, हे साहित्य आपण नंतर टाकणार आहोत. मेथी दाणे, लवंग, मिरे, नंतर लसूण आणि हळद. आता काय करायचं, साईडला ह्या मिरच्या टाकायच्या. या मिरच्या टाकणं ऑप्शनल आहे, पण ना जर त्या मुरल्या ना लोणच्यामध्ये खूप छान लागतं. काही दिवसांनी म्हणजे जवळ महिन्याने. कडकडीत तापलेलं तेल आपल्याला थोडं थोडं टाकायचंय. गार करायचं याला. आणि आता याच्यावर टाकायला घ्यायचं. लसणावर टाकायचं. आता बघा तेल छान असं गरम होतं. आता याला 5-1 मिनिटं आपण चांगलं गार केलं आणि नंतर अगदी पळीपळीने लसणाच्या गोळ्यावर टाकायचं. लसणाचा गोळा छान तळला जाईल, त्यामुळे चव पण इतकी छान होईल ना त्याची. आणि आपण न दळून घेतलाय ना, त्याच्यामुळे जरा व्यवस्थित असं त्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. म्हणजे ना जाडसर जरी असला ना, आपण तळून जर घेतला ना, मस्त असा खमंग होईल. आणि इतर मसाल्याला मात्र लागू नाही द्यायचं. तेल अगदी व्यवस्थित असं गोळ्यावर टाकवायचं आणि खालीवर चमच्याने एका हाताने करायचं. आता बघा आपल्याला मसाला पण आता छान असा तळून घ्यायचा आहे ह्या तेलामध्ये. तर काय करायचं, मीठ मात्र वरती करायचं एखाद्या चमच्याने, झाऱ्याने म्हणा, कशानेही, आणि मग तेल टाकत राहायचं. मिठाने काय होईल, आपल्या ह्या सर्व मसाल्याचं टेम्परेचर अगदी मेंटेन राहील आणि मसाला अगदी छान असा खमंग असा तळला जाईल. अशा पद्धतीने बघा एका हाताने खालीवर करायचा मसाला आणि एका हाताने चमच्याने मस्त असं तेल टाकायचं. आणि टाकता टाकता तेल पण आपलं गार होत जातं, कारण आपण चमचा पुन्हा पुन्हा त्यात ढवळत जातो ना, तर त्याच्यामुळे तेल पण आपलं गार होत जातं. बघू शकता अशा पद्धतीने आता आपण बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ अर्ध तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला थोडंसं अजून तेल टाकून घ्यायचं आहे. मात्र लक्षात असू द्या बाकीचं तेल आपल्याला उरवायचं आहे. आणि ते का ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर बघा इथे आपले लसूण होते ना, अख्खे लसूण तुम्हाला मी सुरुवातीला दाखवले, ते आपल्याला तेलात टाकायचे. तेलात टाकल्यामुळे काय झालं बघू शकता, मस्त असे लसूण तळल्या गेलेले आहेत. लसूण तळले गेले की लगेचच आपण हे तेल सगळं टाकून घ्यायचं. आणि माझ्याकडनं थोडी एक चूक झाली आहे, मी तुमची माफी मागते. कारण ना हे तेल टाकल्या गेल्यानंतर लगेचच मला मेथ्या टाकायला पाहिजे होत्या, म्हणजे त्या थोड्याशा तेलामध्ये मेथ्या पण तळल्या गेल्या असत्या. आता थोडं उरू देऊन आणि मग मी टाकायला पाहिजे होता, एवढं तेल उरू देऊन. आता जेवढं पातेल्यात आहे ना तेवढं, पण नाही लक्षात राहिलं, होतं असं कधी कधी. म्हणून म्हटलं तुम्हाला आधी सांगून देऊ. एवढ्या तेलात तुम्ही काय करा, मेथी जी आपण घेतली ना, मेथी दाणे तेवढे टाका. बघू शकता किती छान असा मसाला खमंग असा तळला गेला आहे आणि इतका सुंदर सुवास लोणच्याचा सगळीकडे पसरला आहे. या अख्ख्या मिरच्या आहे ना इतक्या सुंदर लागतात ना त्यामध्ये, त्या पण अशा मस्त तळल्या गेल्या. बघू शकता या मेथ्या माझ्याकडनं राहून गेल्या होत्या, सॉरी. त्या तुम्ही तेवढं मी जेवढं शेवटी बोलली ना तेवढ्या तेलात मात्र नक्की टाका. हळद मात्र सगळ्यात शेवटी टाकायची. हळद काय होते, पटकन जळायला लागते ना त्याच्यामुळे. आणि हळदीची चव ही शेवटपर्यंत तशीच राहते. अशी हळद तुम्ही शेवटीच टाका मात्र बरं का, सगळा तुमचा मसाला तळून झाल्यानंतर. वा, एक नंबर आपला हा मसाला तयार झाला लोणच्याचा. तर चला आता आपण हा गार होऊ देऊ. गार होऊ देऊ म्हणजे चांगला 7-8 तास आपल्याला गार होऊ द्यायचं याला. तर आता मी बघा हे संध्याकाळी केलेलं आहे. याचं मी जेव्हा मी लोणचं भरणार आहे ना ते उद्या सकाळी भरणार आहे मात्र. तर आता याला आता मस्त गार होऊ देते. रात्री झोपताना मस्त अशी टोपली ठेवा किंवा एखादी चाळण ठेवा मोठी असेल तर, आणि त्याच्यावर एखादा कपडा टाकून ठेवा. तर चला आता मसाला गार होईल तोपर्यंत कैऱ्या फोडायला घेऊया. मसाला तयार व्हायच्या आधीच मी ह्या कैऱ्या टाकल्या होत्या पाण्यामध्ये. तर ह्या चांगल्या अशा मस्त पाण्यात ना अशा कडक होता. आता
कसं आहे, बाजारात ना लगेचच फोडून देतात, त्यामुळे नाईलाज असतो. पण जर तुमच्याकडे घरी फोडण्याची जर सोय असेल किंवा असं घरी आणून करून न्यायचं व्यवस्थित अशा कैऱ्या आणि नंतर फोडून आणायच्या बाजारातून. आता माझ्याकडे आळकित्ता आहे कैऱ्या फोडायचा. आमच्या आहो बघा आता करतायत त्याला रिपेअर, कारण त्याचा नट व्यवस्थित बसवला ना की पटपट कैऱ्या पण फोडल्या जातात. आणि वर्षभरातून एकदाच निघतो तो बाहेर. आता कैऱ्या पुसून देते आणि त्यांच्याकडे फोडायला देते. ते म्हणतायत कैरीचं देठ तू नको काढू म्हणे, इथेच आडकित्त्यावर काढलं जाईल, पटकन निघतं. चाकूने काय होतं, खोलगट होऊन जातं आणि आडकित्त्याने अगदी व्यवस्थित निघतं. तर आता अगदी व्यवस्थित अशा कॉटनच्या कपड्याने आपण पुसून द्यायचं आणि मग आडकित्त्यात फोडायला घ्यायच्या. त्याच्या पण करून घ्या गोल गोल आणि एकाच वेळेस फोडा. तर बघा आता आमच्या गप्पा मारत मारत कैऱ्या पण फोडून झालेल्या आहेत. मी सांगितलं तेवढा लस फोडी बरं का, लहान लहान फोडायची. मधली कोय काढून घ्यायची आणि स्वच्छ करून घ्यायच्या. जर खराब वाटल्या ना तर एखाद्या कपड्याने पुसायच्या. तर आता ह्या सर्व मी काढून घेते, व्यवस्थित स्वच्छ करून घेते. कैरी स्वच्छ करून झालेली. आता याला 2 चमचे मीठ लावणार आहे मी. आपण खार बनवला म्हणजे मसाला बनवला ना, आम्ही खार म्हणतो, तर त्यातही मीठ आपण अर्धा किलो वापरले, त्याच्यामुळे मी इथे फक्त 2 चमचे मीठ घालणार आहे. आणि याचं ना पाणी जेव्हा गळतं ना कैरीचं, तर ते मीठ निघून जाणार आहे. आणि आता हळद टाकते 2 चमचे. हळद मात्र छान अशी फोडींना लागते आणि लोणचं टिकायला याच्यामुळे ना मदत होते आपल्याला. हळद टाकल्या गेली आहे. आता चांगलं मिक्स करून घेऊ, म्हणजे ना प्रत्येक फोडीला छान अशी हळद लावून घेऊ. बघू शकता हळद लावून घेऊ म्हणते मी. बघा मस्त छान अशी हळद लावून झालेली आहे. आपल्या कैरींना किती सुंदर दिसतंय ना. मला तर या फोडींना लगेचच खावंसं वाटत होतं. कैरींच्या टोपल्याच्या खाली ना एक वाडगं ठेवा. जर तुम्ही फरशीवर ठेवत असाल ना तर कैरीच्या पाण्याचा ना डाग पडतात. तर त्याच्यामुळे ना वाडगं ठेवलं ना तर त्याच्यातच पाणी साचेल. असं थोडंसं पातळ कपडा घ्यायचा आणि तो छान असा व्यवस्थित झाकून द्यायचा. कैरीच्या फोडी आता आपल्या झाकून झालेल्या होत्या. रात्रभर मसालाही छान गार झाला. बरणी लोणचं करायच्या आदल्या दिवशी ना चांगली वाळत ठेवायची, चांगली स्वच्छ धुवून घ्यायची, उन्हात वाळवायची आणि नंतर त्याला हिंगाची धुरी द्यायची. एक छोटा चमचा हिंग मी इथे घातलेला आहे. पक्ष्यांचा किलकिलाट तुम्हाला ऐकू येत असेल. आम्ही मळ्यात राहतो ना, खूप छान वाटतं सकाळचं वातावरण. आता बघा हा हिंगाचा धूर तयार झालेला आहे आणि ह्याची धुरी आपल्या बरणीला अगदी व्यवस्थित द्यायची. छान असा धूर बसला ना मध्ये, म्हणजे ना ही बरणी आपण निर्जंतुक करत आहोत बघा. अशा पद्धतीने हिंगामुळे ना बरणी आपली निर्जंतुक आता झालेली आहे. आता तशीच दुसरी बरणी पण करून घेते मी ना. 2 बरण्या घेतल्या, कारण ना एका बरणीचं लोणचं आमच्याकडे राहील आणि एका बरणीचं लोणचं 3 मुलं आहेत ना माझे पुण्याला, तर त्यांना द्यायचं आहे. आता कैऱ्या चांगल्या पसरट भांड्यात ओतून घेते, कारण परातीतनं कैऱ्या कालवतानाच त्या आल्या. आणि पाणी बघा किती राहिलेलं आहे वाडग्यामध्ये. जवळजवळ तरी कपभर पाणी निघालेलं आहे. आणि आता कैऱ्या टाकल्या गेल्या की त्यानंतर त्याच्या तयार केलेला मसाला घालूया. आता हा मसाला एकत्र करायचा, सर्व फोडींना अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आपल्याला. हिंगाची धुरी दिल्यानंतर आता आपण मसाला कालवत होतो तोपर्यंत बरणी छान गार झालेली आहे. थोडंसं अगदी मीठ घालायचं, म्हणजे अगदी अर्धा मूठ मीठ घालायचं. खाली मीठ नक्की घाला. त्याच्यामुळे काय होतं, खालच्या बाजूने ना लोणचं खराब नाही होत आणि आपलं जरी थोडंफार चाळण्याचं खालपर्यंत जर चमचा नाही गेला तरी पण लोणचं छान असं टिकत राहतं. तर आता लोणचं भरून घेऊया आपण बरणीमध्ये. खूप छान कलर आपल्या लोणच्याला आलेला आहे. अगदी 1 नंबर अप्रतिम दिसतंय. तुम्हाला कसं वाटलं कमेंट मात्र नक्की करा हां. हो, चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी बरं का. आणि अशा कसं पारंपरिक रेसिपी मी शेअर करत असते, त्यामुळे तुमचा सपोर्ट नक्की असू द्या. लोणचं बघा आता 1 बरणीत भरून झालेलं आहे. लगेच दुसऱ्या बरणीत पण भरून घेते. पुन्हा सगळं एकत्र केलं, एका बाजूला नको राहायला. सगळं अगदी व्यवस्थित बरणी भरली गेली पाहिजे. आणि आठवणीने दुसऱ्याही बरणीत मीठ घातलं. लोणचं तर आता आपलं भरलं गेलेलं आहे 2 बरण्यांमध्ये.
पण हे आता आपण कसं टिकवायचं तर ते मी तुम्हाला सांगते. आता काय करायचं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोह्याची चाळणी असते ना ती ठेवायची त्याच्यावर, आणि दोघं याच्यावर एखादी चाळणीच ठेवायची, म्हणजे कसं हवेशीर राहील. आणि रात्री मात्र एक कापड घ्यायचं, सुती कापड, आपला बागायती रुमाल असतो ना तो, किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल ते कापड बांधा. म्हणजे ना आजपासून जवळजवळ 8 दिवस याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता याला काय करायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी लाटण्याने किंवा चमच्याने खालून वरपर्यंत चांगलं ढवळायचं. हे जरा खाली बसूनच जाणार आहे. 2 दिवसात बऱ्यापैकी ते पाऊन अशी बरणी होणार आहे, म्हणजे चाळायलाही अगदी व्यवस्थित जमणार आहे. अशा पद्धतीने काळजी घेतली ना तर हे लोणचं तुमचं 2 वर्ष सहज टिकेल. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.